कार्यकर्ते ज्यांना साताऱ्याला शिवज्योत आणायला जात आहे त्यांचं हे यंदा 22वं वर्ष आहे. त्यांना अशीच दरवर्षी कुठे कुठे जायची त्यांना ताकद दे. आणि हे तुझ्या पुढे श्रीफळ ठेवलेलं आहे, हार ठेवलेला आहे, तू मान्य करून घे. त्यांच्या कार्यात काही अडथळा न येता त्यांचं कार्य पुढे होऊ दे आणि योग्य तऱ्हेने ते उद्या शिवज्योत घेऊन येऊ दे. बैली केदाराचा जय शिवराय मित्रांनो, मी रोहित बारे आपला आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मला स्वागत करत आहे. आज आम्ही चाललो आहे शिवज्योतला. आणि शिवज्योत म्हणजे आमच्या वर्षातील एक आनंदी दिवाळीच असते जणू. आणि दरवर्षी शिवज्योतला मी जातो, पण शिवज्योतचा जो आनंद असतो ते वेगळंच असतं. तर आपण आज या व्हिडिओमध्ये आपण शिवज्योतचा आनंद काय असतं तर आज अनुभवणार आहोत. जर आपण रोहित बारे या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्यातील काही आम्हाला नक्की असते की आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया व्हिडिओला. मी आता आलो होतो खेर्डीमध्ये आत्तेकडे गाडी ठेवायला. मस्तपैकी आत्ते मस्तपैकी भाकरी बनवली होती, गरम गरम भाकऱ्या धुवून खाल्ल्या. आणि आता निघालो मी शिवज्योतला. बहिणी भावाच्या नावानं बोलो. नमस्कार. आजच्या या चिपळूण स्पोर्ट अकॅडमीच्या 22व्या शिवजयंती महोत्सवाच्या निमित्त साताऱ्यामध्ये शिवज्योत आणण्यासाठी ही सर्व टीम जाते. आणि त्या टीमला आज सकाळी भैरीभावाच्या मंदिरासमोर नारळ देऊन शुभेच्छा देताना आपले सर्व म्हणजे तुमच्या पाठीशी गेल्या 22-25 वर्ष असणारे आदरणीय बाबूशेठ तांबे आणि सर्व तुमची टीम ही आज चांगल्या पद्धतीनं शिवज्योत आणायला साताऱ्यामध्ये जाते. आणि साताऱ्यातून चिपळूणमध्ये आपल्या माध्यमातून शिवज्योत येत असते. छत्रपतींच्या जन्मभूमीतून आपण सर्वजण ही शिवज्योत चांगल्या पद्धतीनं घेऊन या. आणि ह्या चिपळूणचं नाव आपल्या सर्वांच्या वतीनं, ह्या चिपळूणच्या वतीनं सर्वजण तुम्ही अतिशय सुंदरपणे नावलौकिक कराल ह्या तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही शिवज्योत आणल्यानंतर तुमच्यासुद्धा स्वागत करण्यासाठी आम्ही सर्वजण या चिपळूणवासीय तुमच्या नक्की स्वागत करण्यासाठी आम्ही उभे राहू ही तुम्हाला ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्व टीमला शुभेच्छा देऊ. इथेच थांबतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. छत्रपती संभाजी महाराज की जय. धन्यवाद. भैरीबोला नारळ वगैरे देऊन आता मी आलो मी आता खेर्डीमध्ये. मस्तपैकी आता आत्तेचे ते मस्तपैकी नाश्ता वगैरे करून झाला आहे. आता मी जातो गाडीला बसायला. थोड्या वेळातच आपली ज्योतची गाडी येईल आणि तिथून आपण जाणार आहोत अजिंक्यतारा किल्ल्यावरती. आपली गाडी आलेली आहे. आपण आता गाडीमध्ये बसणार आहोत मध्ये मस्तपैकी. सोडत होते. हा कार्यक्रम सुरू होते. बॅनर सोडायला पाहिजे काय रे. सुरू होते बॅनर. नाही सावकाश गाडी जाऊ दे. कशी पण बॅनर सोडूया काय असं म्हणतो. आता गाडी म्हटलं नेऊ दे कशी पण बॅनर सोडूया काय सोनपत्रात. हा आणि तूच उतरणी नारळ दे. नारळ आणलाय ना सोनपत्र द्यायला आपण ते. तिकडं गाडी थांबले. मी आता मस्तपैकी उसाचा रस प्यायला थांबलोय. बघूया काय टेस्ट टाकते उसाच्या रसाची. हो काका सोय करा. काका सोय करा. हो रस्ते आले म्हटलं माय. काका बघा कसं भरताय. आपण आता गारवाड चिकवाजी थांबलोय. हे सगळे आपला आता रस प्यायला घेतला नाही. भाऊ संपवला नाही का. भाऊ सगळ्याच्या अगोदर येऊन सगळ्याच्या अगोदर संपवला नाही. इकडं आता मिठी बघा कशी आलेली. मेरा भर आहे ना. अरे पाटणं हाय गाईज. हाय गाईज. काय घंटा हाय गाईज. मेलं कुठे भय वाटतंय. मेलं वालूवरनं आलेलं इकडनं पण दिसतो. हाय गाईज.
रोहित जरा बोलायचं शिकव त्याला. बोल. गार का लागते इकडं? ते ह्यानी पॅन्ट लावलं तर तिकडे बोलते म्हणून. तू नको काय झालं? काय केलं नाही? मामानी पंखे लावले. पुढे पंखे लावले. मला काय माहित नंतर घरात पंख्यावर लावलं. मला काय जमत नाही. तर आता बरोबर वाजले 1:30 आणि आता आम्ही बघा सगळे आता डबे खायला बसलोय. डबे खायला बसलोय. इकडे 2 जण आहेत आणि आता डबे खायला बसलोय. भाऊ तू काय आणलंय? भाऊ एकट्यालाच आणलीस ना? मला नको. हे मला पण. मग आता मस्त आम्ही चटणी भाकरी खाणार आणि मग गड चढायला घेणार आहोत. व्हिडिओ करता नाही येत. आणि काय बोल भाऊ? बोल. या मला व्हिडिओ करतोय त्याला व्हिडिओ करता नाही येत. त्याचा काय उपाय आहे? याला संपलं. तर मी आता निघालोय गडावरती. ज्योत पूर्ण गड फिरणार. त्यानंतर मग आम्ही ज्योत लावून मग आपल्या चिपळूणला मार्गस्थ होणार आहोत. हे बघा आमच्याबरोबर सगळे ते मित्रपरिवार आहेत आमचे. थोडे मागे आहेत, काही पुढे गेलेत. आमचा प्रवास असणार आता. गड सजवण्याचं काम चालू आहे. उद्या जन्मोत्सव असल्या कारणाने पाहू शकता. आता आतमध्ये एंट्री करत आहोत. ते बुम बघायचा. चिपळूणला पता तिथून लागली चिपळूणला. झेंडा उलटा आलाय. असा थांबायला लागेल का मला? नाही नाव तर कोणी काढायचे फोटो. हा नाव दिसतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. तालुका स्पोर्ट्स अकॅडमीचा ओके. कापूर पाहिजे तुला? काय नाही फॉरनिंग खावं बी पण नाही. बोलून देतोय तो थांब. हे बाबदार सोलेल तू सोलून येतोय. मग सोडलं की दे मला पप्या. हे बापू दे. खाल्लं गाण्या दात किळतीला तोंड धुवू नंतर. ब्रश कर. आईस वळट सकाळी. आई माझी दाढ दुखते. घेऊन येतो तिला. उठ हे म्हातारा जरा जाऊ द्या. तुम्ही काय करता?
हे काप अस्तिकदम 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 महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टावधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजमाता राष्ट्रमाता माझी जाऊ साहेबांचा श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर तालुका स्पोर्ट्स अकॅडमीचा नम पार्वती पते हर 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 आता ज्योत प्रज्वलित करून झालेली आहे. आम्ही आता निघालो आहोत चिपळूणसाठी. चला असं सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. सुंदर असं गड सजवायला घेतलं आता. फायनली आम्ही आता चिपळूणसाठी रवाना होत आहोत. आमचे सगळे साथीदार बघा, इकडे सगळे साथीदार आहेत आपले शिवरायांचे मावळे. आता जोर घेऊन निघालो आणि काही असे वरती आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव हर हर महादेव. चालू चांबल्याची शेवटची 3 किलोमीटर शेवट.
हे बघा ऊस कुठून तरी घेऊन आलेत मस्त काढून. कुठं आणतात रे? आम्ही इथून आणले उचलून चोरून आणलेला आहे. माहित माहित नाही कोणाची आहेत. देईपर्यंत मसाला गाडीत मजबूत ऊस पडलाय खाताय. हे बोलला आता या चौघजण रनिंग करून आलेले आहेत. आता पुढचा राऊंड आहे तो कोण निघतो बघूया. पुढचा कोण जाते बघूया आपण आता. पुढचा कोण कोण आहे? तू अजून कोण आहे दुसरं? पुढच्या राऊंडला एक छोटा आहे, हा दादा आहे आणि तो एक दादा आहे आणि दुसरं कोण आहे? हा बघा आहे काय. चौघजण आता पुढच्या राऊंडला असणार आहे. मुलाला एनर्जीसाठी इलेक्ट्रो देत आहेत, कारण रनिंग केल्यानंतर इलेक्ट्रो देतात. आम्ही पार्टनरशिप देतात. तुझं गावाचं नाव सांग. ते सांगतोय गावाचं नाव सांग. तुझ्या माझ्या माझा गोंधळ गाव. तुझं नाव सांग. रोहित बारे. हां बोल. हां गोंधळ घातलास झालं पण गोंधळ झालं. हो देणार देणार. सकाळी दिवस बोला बोला. व्हिडिओ आपल्या जमत नाही रे. तुम्ही बोलायचं काम करा. रात्रीचा बस ज्योत येते. थंडी लागायला लागली. गारटा गारटा आता खाली उतरतोय. आम्ही कधी बसतो ठीक आहे लहान शिमग्यातला घे. एक काठी घे.
माळली आपला आता बराचसा प्रवास झालेला आहे आणि आपण आता जेवायला थांबलो आहोत. पण माझ्या मागे पाहू शकता हॉटेल गारवा ह्या हॉटेलवरती आपण आता थांबलेलो आहोत आणि आपण पाहूया आतमध्ये त्याचं कसं काय काय मेनू त्याच्याकडे आहे त्यांच्याकडे आहेत ते. पण पाहू शकता बाहेरचा एंट्री सुंदरशी प्रशस्त त्यांची जागा आहे. पार्किंग व्यवस्था इकडे आणि सुंदरसा मी आणि मेन म्हणजे आम्ही दरवर्षी आलो तरी गारवा हॉटेलला इथे थांबून मगच आम्ही पुढचा प्रवास करतो. तर पुढचा इकडे आतमध्ये एंट्री आहे. त्यांची सर्व मंडळी इकडे थांबलेली आहे. तसंच तसा त्यांचा स्टाफ सगळा आहे. हां नमस्कार. आपल्या हॉटेलचं जरा नाव सांगा मला. आपल्या हॉटेलचं नाव हॉटेल गारवा आणि हॉटेल गारवा कराड चिपळूण रोड तालुका पाटण जिल्हा सातारा. ओके. आणि दरवर्षी तुम्ही आम्हाला गेली आता 7-8 वर्ष तरी कमीत कमी आम्हाला सहकार्य करत असाल. होय. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल जरा. आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण साजरी करतो दरवर्षी. बरोबर. आणि एक आपल्यामध्ये उत्साह एक भावना निर्माण होते की आपण शिवप्रेमींसाठी काहीतरी करावं. बरोबर. त्या उद्देशानं पाणी असो किंवा तुम्हाला जे काही लागणारी मदत सहकार्य बरोबर. जेवणाची सुविधा उपलब्ध करून देणे जेवण देणे ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या जेवढं होईल तेवढं केवळ तेवढं आपण करता. बरोबर. करण्याचा प्रयत्न करतोय. थँक्यू. आणि गेले काही वर्ष आम्हाला खूप चांगलीशी सहकार्य करतात ते. स्वतः आम्हाला जेवण करायला मदत करतात किंवा आमच्यातलं जेवण ते स्वतः घेतात आणि आम्हाला लागणाऱ्या वस्तू पाणी वगैरे सगळ्या गोष्टी आम्हाला त्या टायमात पुरवतात. अशा आम्ही आज या हॉटेलमध्ये आज आलो आहोत आम्ही गारवा. मस्तपैकी आम्ही आता जेवायला बसलो आहोत. इथून जेवण यायचं बाकी आहे. ओके सगळ्यांचं आलेलं आहे आणि सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारे आम्ही आता सगळे मस्त जेवायला बसतो आहे. इथे बसे ओके. आता सगळे जेवायला बसतो हॉटेलमध्ये. अजून सरांचं ताट पण यायचं बाकी आहे अजून. बाकीच्याने सगळ्यांनी सुरुवात केला नाही इकडे. हो का ठीक आहे. 2 जण अजून मेंबर आमचे बाकी आहेत. पाहिजे मला पाहिजे बोल नको ना रे. तू आता किती वर्ष शिवज्योतला येतोय. जय शिवराय. मी गणेश राठोड. आता मला यंदापर्यंत 10 वर्ष कंप्लीट झाली शिवज्योत. ओके. शिवज्योतला येण्यामागचा आनंद काय तुम्हाला जर सांगशील. आनंद असं व्यक्त करता नाही येणार आहे आनंदासाठी. हां. की एवढा अविलक्षणीय आहे हा आनंद. आनंद. ओके. आणि आतापर्यंत किती गडावरून वगैरे काय आणले मला सांगू शकतील जर की. आतापर्यंत मी 9 गड आपण हा माझा 10वा गड आहे. ओके. आणि खास स्पेशली ज्योतसाठी मी मुंबईपासून येतो इकडे. ओके. माझा जॉब मी मुंबईला करतो डोंबिवलीमध्ये. तिथून 2 दिवसासाठी 2-3 दिवसात जेवढे दिवस ज्योत असेल त्या दिवसात मी सुट्टी घेऊन हा ज्योतसाठी तू येते. ओके. किती किलोमीटर पळाला जर सांगू शकशील. आता हा माझा मित्र आहे आता. हां. हा चालू कर इथून त्याच्या पुढे आम्ही थोडं फार मी चालू करत होते. ओके. थोडं. आणि जेव्हा आपल्या हातात ज्योत असते तो एक काय क्षण असेल जरा मला सांगू शकशील तू. ज्योत असं हातात आल्यानंतर जो अंगात जो एक काटा येतो निर्माण होतो ना. ओके. की ज्योत आपल्याला पूर्ण करायचंच आहे हां. या टाईममध्ये. हे एक वेगळाच आनंद असतो त्यामध्ये.
हे जरा लोग आहे अरे तू गेला